महानगरपालिका अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 28 मे 2025 रोजी एक शासन शुद्धीपत्रक निर्गमित केलेले आहे आणि हे शासन शुद्धीपत्रक शासन निर्णय दिनांक 30/4/2025 मधील संदर्भामध्ये हे शासन शुद्धीपत्रक आहे। तर हे नेमकं शुद्धीपत्रक काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा। तर बघा मित्रांनो, नेमका शुद्धीपत्रक काय आहे तर याच्यामध्ये 30/4/2025 मधील जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयान्वये विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई व बृहन्मुंबई महानगरपालिका या जिल्हा परिषदा नसलेल्या कार्यालयांतर्गत जे काही विशेष शिक्षक आहेत हे विशेष शिक्षक लगतच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदे अंतर्गत तालुक्यातील रिक्त केंद्रावर समायोजन करून त्यांच्या सेवा सध्या ते कार्यरत आहेत त्या केंद्रावर उपयोजित करण्यात याव्यात यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी अशा प्रकारचं एक शासन निर्णय दिनांक 30/4/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता। आणि त्याऐवजी विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई व बृहन्मुंबई महानगरपालिका या जिल्हा परिषदा नसलेल्या कार्यालयांतर्गत विशेष शिक्षकांचे समायोजन त्यांच्या पसंतीनुसार ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदे अंतर्गत तालुक्यातील रिक्त केंद्रावर समायोजन करून त्यांच्या सेवा सध्या ते कार्यरत आहेत त्या केंद्रावर उपयोजित करण्यात याव्यात यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी ठाणे, पालघर व रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी अशी समायोजनाची कार्यवाही खालील अटीच्या आधारे करण्यात यावी। तर अटी कोणकोणत्या आहेत तर बघा, समायोजित करण्यात येणाऱ्या उमेदवारांकडून त्यांचे पसंतीनुसार उक्त नमूद 3 जिल्ह्याकरिता प्राधान्यक्रम देण्यात यावेत। सदरच्या उमेदवाराची योजनेमधील नियुक्तीच्या दिनांकाच्या आधारे सेवाज्येष्ठ असणाऱ्या उमेदवाराला समायोजनाकरिता प्रथम प्राधान्य देण्यात यावे आणि प्राधान्यक्रम दिल्यानंतर एखाद्या जिल्ह्यामध्ये समायोजन करावयाच्या उमेदवारांपेक्षा उपलब्ध पदाची संख्या कमी असल्यास त्याचा यथास्थिती दुसरा व तिसरा प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावा। तर अशा प्रकारचे बदल हे या शासन शुद्धीपत्रकान्वये करण्यात आलेले आहेत।